महाराष्ट्राचे लोकनेते आणि आपणा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय अजितदादांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ पाटील जिनवले, आपल्या सर्वांचे बहुजन समाजाचं नेतृत्व आणि मार्गदर्शक आदरणीय गायकर साहेब, प्रकाशराव मालुंजकर, मारुतीजी बेंगाळ, रोहिदासजी भोर, अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती आदरणीय कैलास भाऊ वागचौरे, बाळासाहेबजी ताजने, डॉक्टर चासकर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, दादांच्या संदर्भामध्ये माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला बरेच काही बारीक सारीक माहिती देण्याचा प्रयत्न केला. दादा हे असं व्यक्तिमत्व होतं, हे परखड व्यक्तिमत्व. बऱ्याच वेळा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये स्पष्ट बोलणारी माणसं कडवट वाटतात, परंतु दादांच्याबद्दल कधी असं वाटलं नाही. अगस्ती साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि काही तालुक्यातील छोट्या मोठ्या प्रश्नांच्या माध्यमातून गायकर साहेबांबरोबर प्रकाशराव मालुंजकर आणि आमचा बऱ्याच वेळा दादांबरोबर बसण्याचा, बोलण्याचा संबंध आला. प्रत्येकाचं मत ऐकून घ्यायचं, चुकीचं असेल किंवा बरोबर असेल पण ते समजून घ्यायचं आणि त्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा, ही दादांची खासियत होती. दादांच्या डिक्शनरीमध्ये हे काम होणार नाही हा मुद्दाच नव्हता. कुठलंही काम सांगितलं तर त्या कामाला मार्ग काढणे आणि त्या मार्गातून ते कामाच्या स्वरूपात बाजूला करणे, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. अगस्ती साखर कारखान्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा खऱ्या अर्थानं फार मोठा मोलाचा वाटा राहिलेला आहे. गेले 10-15 वर्षापासून दादांच्या मदतीनंच ही भाग्यलक्ष्मी चालू आपल्याला पाहायला मिळते. अगदी छोट्या मोठ्या अडचणीसुद्धा आम्ही दादांकडे, तक्रारीसुद्धा आम्ही घेऊन जात होतो कारखान्याच्या संदर्भातल्या. पण एक महाराष्ट्राचा माजी उपमुख्यमंत्री आणि त्याच्याकडं अशा छोट्या छोट्या तक्रारी नेणं हे काही संयुक्तिक नाही. परंतु दादाने असं कधी मानलं नाही. उलट माझ्यासारख्या माणसाचा असा अनुभव आहे का काम घेऊन जाणारा कार्यकर्ता ह्या लोकांना आवडत असतो, मग ते काम कोणत्याही स्वरूपाचं असो. आणि म्हणून ते गायकर साहेबांवर इतकं प्रेम करत होते. कार्यकर्त्याकडून चूक झाली तर ती माफ करण्याची सुद्धा दादांमध्ये होती. गायकर साहेबांकडून आणि मालुंजकर साहेब त्याचे साक्षीदार आहे, मी त्याचा साक्षीदार आहे, कळत न कळत आमच्याकडून एक चूक झाली. परंतु दादांनी एक शब्दानंही न दुखावता आमची ती चूक गिळून घेतली आणि पुन्हा पुढील वाटचालीला आम्हाला प्रोत्साहित केलं. अतिशय धाडसी असं हे व्यक्तिमत्व. भाऊ आहे आम्ही. कोणत्या क्षेत्रामध्ये दादांचा अभ्यास नाही असं सांगता येणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये बारीक सारीक अभ्यास त्यांचा होता. खरं म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ह्या माणसाला पाहण्याची अनेक लोकांची प्रबळ इच्छा होती. परंतु काळाच्या पुढे जाता येत नाही. आपणा सर्वांनाच त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. ह्या येत्या उद्याच्या 28 तारखेला 6 महिने होतील दादा आपल्यातून गेले. आजही विश्वास बसत नाही. टी व्हीवरच्या, मोबाईलवरच्या बातम्या पाहत असताना आजही दादा तुमच्या आमच्याशी संवाद करतायत, आपल्याशी बोलतायत, हे आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळं दादा आपल्यातच आहेत अशी जाणीव होते. खरं म्हणजे आज
6 महिन्यामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न आहेत, शैक्षणिक विषयावरचे प्रश्न आहेत, शेती विषयावरचे प्रश्न आहेत, साखर कारखानदारी विषयावरचे प्रश्न आहेत. आणि प्रत्येकजण आशेनं त्या सरकारकडं, गव्हर्नमेंटकडं पाहतोय. गव्हर्नमेंट याच्यामध्ये काहीतरी निर्णय घेईल. परंतु दादांसारखा एक दूरदृष्टीचं व्यक्तिमत्व त्या सरकारमध्ये आज नसल्यामुळे बरेच प्रश्नांची उत्तरं आपल्या अनिर्णित आहेत. आणि म्हणून अशा माणसांची आपल्याला खऱ्या अर्थानं गरज होती, संपूर्ण महाराष्ट्राला गरज होती. परंतु आले देवाजीच्या मना, काही कुणाचे चालेना, अशा म्हणीप्रमाणे दादा आपल्यातून गेले. निश्चित त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची हानी झाली, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनातल्या प्रश्नांची हानी झाली, हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. मी अधिक वेळ न घेता अनेक मान्यवरांना या ठिकाणी आपली मतं व्यक्त करायची आहे. हे बहुआयामी चौरंगी असं व्यक्तिमत्व, यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.